नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम। आस्थितः सहि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम। मनोनी आपुलाल्या हिताचेनी लोभे। मज आवडे तोही भक्त झोंबे। परे मीची करे वालभे ऐसा ज्ञानिया एक। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत असताना 4 प्रकारच्या भक्तांचा विचार भगवंताच्या मुखातून जो आलेला आहे त्याचा आपण चिंतन करत आहोत. बाकीचे माणसं किंवा बाकीचे असणारे प्राणी भगवत शरणागती का करत नाही त्याची कारणं आपण पाहिली. ते पाप कर्मामध्ये लिप्त आहे. आसुरी संपत्तीचा अंगीकार केलेला आहे. मायेनं ज्यांचं ज्ञान अपहृत केल्यामुळे किंवा ज्या अत्यंत नराधम आहे आणि अविवेकाला प्राप्त झाल्यामुळे मूढ आहे असे कोणीही माझी शरणागती करत नाही. परंतु 4 प्रकारचे जे भक्त सुकृतीनः पुण्यकर्म करणारे ते मात्र माझी भक्ती करतात. त्यात पहिला क्रमांक आहे. क्रमांक पहिला म्हणजे पहिल्या प्रतीचा असा अर्थ नाही. पहिल्या प्रतीचा म्हणजे प्रारंभिक असणारा भक्त की ज्याची आर्त भावना म्हणून त्याला आर्त भक्त म्हणतात. तेथ आर्त तो आरतीचे ने व्याजे. जिज्ञासु तो जाना वया लागी भजे. तिजेन तेने इच्छिजे अर्थसिद्धी. 4 प्रकारचा हा भक्तांचा विचार. आपल्या जीवनामध्ये काही संकट प्राप्त झाली तर त्या संकट निवारणासाठी जो भगवंताची आराधना करतो त्याला म्हणतात आर्त भक्त. भगवत तत्वाला जाणण्याची इच्छा असल्यामुळे जो आराधना करतो त्याला जिज्ञासू भक्त असं म्हणतात. किंवा जो विषय प्राप्ती किंवा अर्थ नाम धन यांच्या प्राप्तीसाठी जो आराधना करतो त्याला अर्थार्थी भक्त असं म्हणतात. आणि या हे तिघ सकाम आहे. सकाम असल्यामुळे यांच्यापेक्षा श्रेष्ठ निष्काम असणारा जो भक्त त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. ज्याला परमात्मा आणि मी अखंड आमच्यामध्ये संचलेलं ऐक्य अनुभवाला आलेला आहे किंवा जो अभेद भावाला प्राप्त झाल्यामुळे ज्याच्या जीवनामध्ये आता जीवजीवाचा जीवजडाचा जडाजडाचा जड ईश्वराचा किंवा जीवेश्वराचा असा कोणताही भेद ज्याच्या जीवनामध्ये राहिलेला नाही असा अभेद भावाला जो प्राप्त झाला. भगवत तत्व आणि मी स्वरूपाने एकच आहे. फक्त उपाधिकृत असणारा भेद तो काही कल्पित भेद असतो. वास्तव भेद निर्माण करू शकत नाही. जरी ईश्वराची माया उपाधी असेल आणि जीवाची अविद्या उपाधी असेल तर उपाधिकृत असणारा भेद हा काही खरा भेद नसतो. असं ज्याला जीवेश्वरातलं अखंड ऐक्य अनुभवाला आलेलं आहे. जीव परमात्मा दोन्ही बैसले एकासनी. जयाची या हृदय भुवने विराजती. ज्याला हे अखंड ऐक्य प्रतीतीला अनुभवाला आलेलं आहे किंवा ज्याला ऐक्याचा साक्षात्कार प्राप्त झाला आणि तरीही भगवंतावर प्रेम करतो म्हणून त्याला ज्ञानी भक्त असं म्हणतात. तो अनन्य भक्त आहे. विशेष आहे कारण त्याला बाकी कोणताही पदार्थ विषय आवडत नाही. त्याला फक्त आवडतो परमात्मा. तुझी आनवाही नगा देवराया. किती आवडतो? बहु आवडसी जीवा पासोनिया. प्रियो हि ज्ञानिनो अत्यर्थ महम सच मम प्रिया. हे बहु आवडशी आहे ना जीवापासोनिया म्हणजे सर्वात जास्त प्रेम प्रत्येकाचं आपल्या आत्मस्वरूपावर असतं. आणि भगवान परमात्माच आमचा आत्मा असल्यामुळे असं ज्या भक्ताने मानलं भगवान म्हणतात मी सुद्धा त्याला माझा आत्माच असं म्हणतो. हा झाला या भक्तांचा विचार. मग यापैकी ज्ञानी भक्त तुम्हाला अत्यधिक प्रिय असेल तर बाकीचे भक्त प्रिय नाही का? मागच्या श्लोकामध्ये सांगितलं ना सच मम प्रिया. तो मला अत्यंत प्रिय आहे. मग बाकीचे भक्त प्रिय नाही असं नाही बरं. इतर मानवांपेक्षा सकाम का भक्त असाना तेही श्रेष्ठच आहे. परंतु त्यातल्या त्यात विचार केला तर ज्ञानी मला अत्यधिक प्रिय
असा विचार 18व्या क्रमांकाच्या श्लोकात सांगतात. तो विचार आपल्याला आता पाहायचा आहे. उदाराः सर्व एव एते ज्ञानी तो आत्मा एव मे मतम आस्थितः सही युक्तात्मा माम एव अनुत्तमां गतिम. श्लोकाचा पदच्छेद आहे. भगवान म्हणतात सर्व उदाराः सर्व एव एते, सर्व प्रकारचे हे भक्त म्हणजे कोण? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त. उदारा हा हे बहुवचन आहे. उदारा हा नाम उत्कृष्टाः. हे सर्वच्या सर्व भक्त उत्कृष्टच आहे. कारण बाकीचे प्राणी मात्र मायेने ग्रस्त केल्यामुळे माझी भक्ती किंवा शरणागती करत नाही. परंतु कोणत्या का कारणाने होईना हे माझी भक्ती करतात. आणि इतर सगळ्या मानवांपेक्षा हे 4 प्रकारचे भक्त अत्यंत श्रेष्ठ आहे. पण त्यातल्या त्यात जर विचार केला तर परंतु शब्दाला परंतु ज्ञानी मे आत्मा एव मे मतम, परंतु ज्ञानी भक्त हा माझा आत्माच आहे असं माझं निश्चित मत आहे. हा माझा निश्चय आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे सर्व भक्त उत्कृष्ट आहे. पण त्या तिघा भक्तांचा विचार जर बाजूला थोडासा सोडला, त्यांच्यामध्ये सकामता आहे. म्हणजे त्यांच्या प्रेमाला, भक्तीला काही ना काहीतरी आलंबन असावं लागतं. जर निमित्त प्राप्त झालं तर ते माझी भक्ती करतात, आणि जर निमित्त निघून गेलं तर ते माझी आराधना करत नाही. म्हणजे त्यांचं भजन हे सनिमित्त आहे आणि ज्ञानी भक्ताची भक्ती ही निर्निमित्त आहे, निष्काम आहे, निरुपम आहे आणि निरतिशय आहे. त्याच्यासारखी भक्ती कोणीच करत नाही. उदाहरण आपल्या अनुभवाचं पाहिलं तर गावामध्ये सप्ताह येतो आणि सप्ताह आल्यानंतर असं वाटतं आपण गावात नाही, जणू आपण सत्ययुगात आलो की काय असं वाटतं. कुठपर्यंत? सप्ताहाचा काला होईपर्यंत असं वाटतच नाही की आपण कलियुगात आहे म्हणून. इतका सगळ्या गावामध्ये उत्कर्ष असतो. आणि एकदा काला झाला आणि निवडणूक लागावी मग असं वाटतं नाही 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 आता कलियुगाचा उद्रेक झालेला आहे. म्हणजे हे जे भजन आहे की नाही, या भजनाला काहीतरी काल परिच्छेद आहे किंवा काहीतरी निमित्त आहे. पण ज्ञानी भक्ताचं भजन मात्र असं नाही. त्याच्या भजनामध्ये अनुकूलता, प्रतिकूलता, सुख, दुःख, संकट आले काय नाही आले काय, त्याच्या भक्तामध्ये, त्याच्या भक्तीत अंतराय होत नाही. हा ज्ञानी भक्त तर माझा आत्माच आहे आणि म्हणून तो माझ्यावर अत्यधिक प्रेम करतो, मीही त्याच्यावर अत्यधिक प्रेम करतो. काय कारण? ही शब्द आला की त्याचा अर्थ होतो कारण स युक्त आत्मा. तो अत्यंत समाहित चित्ताचा आहे. म्हणजे त्याचं मन, त्याचे इंद्रिय कोणत्याही विषयांकडे जात नाही. ती सर्व त्याने आवरलेली आहे. इथे आत्मा शब्द आला ना युक्त आत्मा शब्दामध्ये, तर त्या आत्मा शब्दाचा अंतःकरण असा अर्थ घ्यायचा, ज्याचं अंतःकरण अतिशय योगाने युक्त झालेलं आहे. म्हणजे समाहित चित्ताचा, सर्व अंतःकरणाच्या वृत्ती ज्याने एकाग्र करून परमात्म स्वरूपाला विषय करणाऱ्याच केलेल्या आहे, म्हणून त्याला युक्त आत्मा असं म्हणतात. जसे आपल्या हाताचे 5 बोटं हे विस्तारलेले असतात आणि जर आपण मूठ आवळली की ते 5ही बोटं जसे एका ठिकाणी यावे, तसं अंतःकरणाची मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या सगळ्याच्या सगळ्या प्रकारच्या वृत्ती ज्याने आवरून एका परमात्म्याला विषय केलं त्याला समाहित चित्ताचा किंवा युक्त आत्मा असं म्हणतात. सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपुल्या हाती बुद्धी आत्म या मिळे एकांती प्रिया जैसी. ज्ञानोबाराने 18व्या अध्यायामध्ये उदाहरण शम नावाची जी काही संपत्ती आहे ना ब्राह्मणाची, शमोदमस्तप शौचम, या शम नावाच्या संपत्तीचं व्याख्यान करत असताना असं म्हटलं आहे, जशी पतिव्रता माऊली सर्व समर्पण आपल्या पतीला करते, तसं सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्मया मिळे याला म्हणतात युक्त आत्मा. समाहित चित्ताचा भाव आहे. उदाहरण दिलं आहे दाम्पत्य जीवनातलं, पण सांगायचा आहे परमार्थ विचार. म्हणजे सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपुल्या हाती, बुद्धी ही काय आहे? स्त्रीलिंगी आहे आणि आत्मा हा पुल्लिंगी शब्द त्या अर्थाने घेतला तर बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी असं तिचं उदाहरण दिलं आहे. युक्त आत्मा माम एव अनुत्तमां गतिम, मलाच तो सर्वोत्कृष्ट गती मानतो, ज्या पलीकडे आता काही प्राप्तव्य नाही किंवा ज्या पलीकडे काही ज्ञातव्यही नाही,
असा सर्वोत्कृष्ट असणारा परमात्माच आपल्या जीवनाची परमगती आहे, श्रेष्ठ गती असं मानून या भक्तीमध्ये जो आसमंता स्थितः, त्याला म्हणतात आस्थितः. पद आलं की नाही? आस म्हणतात म्हणजे पूर्ण रूपाने या निश्चयामध्ये जो स्थित झाला, हा ज्ञानी भक्त माझा आत्माच आहे असा माझा निश्चय आहे. बाकीचे भक्त मला आवडत नाही असं नाही, पण जेवढा ज्ञानी आवडतो तेवढे बाकीचे आवडत नाहीत. व्यवहारामध्ये उदाहरण गुरुवर्य श्री मारुती बाबा सांगत असतात की आपण जर आपल्याला प्रचंड भूक लागली तर मनुष्याला प्रचंड भुकेमध्ये शिळ्या भाकरी पण आवडतात, फक्त त्याला भूक लागली पाहिजे. आता आपण ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये जातो, नाश्त्याला जर बसलं आणि काहीही तुम्ही आणा, स्वाहा होऊन जातं, स्वाहा. काहीही आणा, काही म्हणजे शाकाहारातलं काहीही, तर ते स्वाहा होऊन जातं. तुम्ही शिळ्या भाकरी आणा, चपाती नाही तर चटणी नाही तर आणखीन भेळ आणा, काही आणा, सगळं स्वाहा होऊन जातं. का? ज्याला भूक लागली त्याला पदार्थ दिसत नाही, त्याला फक्त भूक शांत व्हावी अपेक्षा आहे. म्हणजे भुकेलेल्या मनुष्याला भातही आवडतो, मग पांढरा भात का असेना. मग जर खिचडी आली तर खिचडी भातही आवडतो. प्रसंगाला त्याला पांढऱ्या भातामध्ये पिठलंही आवडतं. पण जर श्रीखंड आला तर मग आता बाकीच्या पदार्थाला कोण पाहतं याकडे? कोण पाहतं त्याच्याकडे? आवडत नाही असं नाही, पण जेवढा श्रीखंड आवडतो की नाही तेवढे बाकीचे पदार्थ आवडत नाही. तसं देवाला सगळे भक्त आवडतात, कारण काही का निमित्त होईना ते माझी आराधना करतात. पण ज्ञानी भक्त मात्र कोणती अपेक्षा न करता भक्ती करतो. त्याने त्याचा आत्मा मला मानलं आहे, मी सुद्धा त्याला माझा आत्मा मानतो असा माझा भाव. यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण करतात. मनोनी आपुला आल्या हिताचे लोभे, मज आवडी तोही भक्त झोंबे, परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. हा परी शब्द आला ना तर मागच्या वाक्यामध्ये बळ राहत नाही, तेवढं सामर्थ्य राहत नाही. समजा एखादी व्यक्ती आपल्याला म्हटली मी ना कीर्तनाला नक्की आलो असतो, पण समजून घ्यावं कार्यक्रम रद्द होणार आहे. म्हणजे पण शब्द आला किंवा परंतु आलं की मागच्या वाक्याला तेवढं बळ राहत नाही. या शब्दाचा, या ओवीचा पहिला जो पद आहे ना मनोनी, मागच्या संबंधातला शब्द आहे हा, की हा गा जीवा पहिली कडीले खुणे, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाचे निवेगळेपणे काय वेगळा होय, जो जीवत्व दशेच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपाच्या लक्षणाला प्राप्त करून घेऊन कसं भक्तीचा व्यवहार वर्तन करावं, लोकसंग्रह करावा किंवा ज्ञानप्रदान लोकांना कसं करावं, हे सगळं ज्याला कळतं आहे, जो जीवत्व दशेच्या पलीकडे गेलेला आहे. जीवत्व दशा ही अविद्येमध्ये आहे किंवा सूक्ष्मदेहामध्ये आहे, आणि सूक्ष्मदशेचं किंवा कारणदेहाचं उल्लंघन करून जो पुढं गेलेला आहे त्याला स्थूल देहाचा उपाधी काय वेगळा करू शकेल का? अजिबात करणार नाही. तो देहाचे वेगळेपणे काय वेगळा होय, तो वेगळा होईल, माझ्याशी तो वेगळा कधीच होणार नाही. भक्त हा देहात असतानाही परमात्म स्वरूपच असतो, आणि देह सुटल्यानंतर तर मग परमात्म स्वरूपच होतो, यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही. घटामध्ये असणारं आकाश घटामध्ये असतानासुद्धा महाकाशाशी एकरूप झालेलंच असतं, आणि घट फुटल्यानंतर मग ते एकरूप झालं हे म्हणण्याकरता काहीच कारण नाही, कारण ते तेव्हाही एकरूपच असतं. ज्ञानोबाराय म्हणतात ना, अगा घट जे वेळी फुटे, ते वेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे, वाटा लागले तरी भेटे रेवी चुके. ते चुकतं का? चुकत नाही. तसा हा भक्त देहात जरी असला तरी परमात्म स्वरूपाशी एकरूपच असतो, आणि पंचमहाभूताचा देह पडला प्रारब्धाने तर मग तो एकरूपच होतो, यामध्ये संशय घेण्याचं काही कारण नाही. मनोनी आपुलाल्या हिताचेनी लोभे. आता या पदावर चिंतन आहे ज्ञानोबारायांचं. बाकीचे भक्त कसे आहे, त्यांनी आपल्या जीवनातलं हित निश्चित केलेलं आहे. कोणतं हित आहे? आर्त भक्ताला असं वाटतं की माझ्या जीवनातलं संकट निवारण झालं, बस झालं माझं हित. व्यवहार म्हणतात की नाही माणसं, काही नाही महाराज, हे 2-3 कामं एकदा निपटले ना मग आम्ही हरिहरी करायला मोकळेच आहे. म्हणजे त्यांनी मानलेलं काय आहे, हे 2-3 प्रकारचे कार्य निपटणं हे त्याचं हित मानलेलं आहे. आर्त भक्ताला असं वाटतं जीवनातलं संकट दूर झालं की आपलं हित आहे. जिज्ञासू भक्ताला असं वाटतं की माझी जिज्ञासा पूर्ती झाली
की माझं हित आहे. आणि अर्थार्थी भक्ताला असं वाटत असतं, माझ्या जीवनातली अर्थकामना पूर्ण झाली, मी धनाने संपन्न झालो किंवा विषयाच्या समृद्धीनं संपन्न झालो की माझं हित आहे. असं त्यांनी आपल्या स्वतःच्या मनोगताप्रमाणे श्रीगुरूंची शरणागती न करता, शास्त्र अभिप्राय न जाणता म्हणून शब्द वापरानं आपुल आल्या असा शब्द आहे का? मनोनी शास्त्राचेनी हिताचेनी असं नाही शब्द वापरला. आपुल आल्या म्हणजे स्वतःच्या मनातली जी काही भावना असेल त्या भावनेच्या हितानुसार. आणि मनुष्याचं नेमकं असं आहे, त्याच्या मनात त्याला जे हितकारक वाटतं की नाही त्या हिताच्या लोभानेच तो प्रयत्न करत असतो, बाकी काही नाही. आता व्यवहारामध्ये काही आईवडील आपल्या मुलांच्या विषयी खूप जागरूक असतात. आणि त्यांनी मुलाचं हित जाणलेलं आहे. कोणतं? की मुलगा चांगल्या प्रकारे शिकला, उच्च पदास्थ नोकरीवर लागला आणि त्याने खोऱ्याने पैसे कमवले, बस आपलं हित झालं. भले मग त्याला रात्री झोप का न लागे ना, त्याच्यातून त्यांना काही घेणं देणं नाही, त्याने हित ते मानलेलं आहे. आणि मदाल असाप्रमाणे एखादी माता असते की ती माता त्या बालकाला पाळण्यास सांगते, बाळा इथं थांबू नको बरं, ज्या ठिकाणी साधू आणि संत असतात तिथे तो जा, तीर्थयात्रा कर, जे आत्मज्ञानी असतात त्यांच्या चरणाला लाग, शरणागती कर आणि आत्मज्ञानाला जाणून घे. अशी एखादी आई असते की जे आपल्या बालकाला पारमार्थिक हित सांगते. किंवा ते आपल्याला ध्रुव बाळाचं उदाहरण माहिती आहे. ध्रुव बाळाने आपल्या वडिलांच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न केला, सावत्र आईने ढकलून दिलं, प्रचंड रडू आलं, होंदके श्वास चालू आहे वेगामध्ये, कंठ सदगदित झाला, रडून रडून डोळे लाल झाले. ते खऱ्या आईला कळालं की काय झालं दरबारामध्ये. आणि मग त्या सावत्र आईने सांगितलं होतं, जल तुला या मांडीवर बसायचं असेल तर वनात जा, आराधना कर आणि भगवंताला माझ्या उदरी जन्माला येण्याचं वरदान मागून घे, म्हणजे मग तुला या मांडीवर बसता येईल. तो आपल्या आईकडे गेला. आईने सांगितलं, बाळा सावत्र आईने तुला जे सांगितलं तेच तू केलं पाहिजे. म्हणजे काय? भगवत स्वरूपाची आराधनाच केली पाहिजे. जर व्यावहारिक आई असतील ते म्हणले असते, नाही आपण हायकोर्टामध्ये जाऊ आणि आपल्या ईशाचं राज्य मागून घेऊ, कारण तू सुद्धा काय माझा मुलगा आहे, राज्यावर आपला समान अधिकार आहे. पण ती पारमार्थिक आई होती, ती ध्रुव बाळाची आई आहे. आणि तिने सांगितलं वनातच जा आणि भगवंताची आराधना कर. हित हे प्रत्येकाने आपापल्या मनात मानलेलं आहे. काहीला वाटतं आपल्या लोकांमध्ये प्रसिद्धी व्हावी हे आपलं हित आहे, समाजाने मानावं सत्कार करावा हे आपलं हित आहे. आणि काही जणांचा मनातला असा भाव आहे की काही नाही, फक्त देवाचं प्रेम मिळावं, संतांनी कृपा करावी आणि श्रीगुरूंनी अंगीकार करावा, असं प्रत्येकाचा हिताचा विचार आपापल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार ठरलेला आहे. तैसी दुर्लभ जी सद्बुद्धी जिये परमात्माची अवधी, जैसा गंगे शिवदधी निरंतर. आणि मग सगळ्याला वाटतं की नाही आपलं हित व्हावं, आईवडिलांनाही वाटतं हित व्हावं मुलाचं, पण हित माहिती नसतं हा भाग आहे. हेत नाही ठावे जननी जनका दाविला लौकिकाचारतेही. गुरुवरे डॉक्टर बाबा श्री आनंदाश्रम स्वामी महाराजांचे एक उदाहरण सांगत असतात. त्यांची आई त्यांना लग्नाकरता खूपच आग्रह करायची. स्वामी महाराजांनी बालवयामध्ये एकदा स्वामी समर्थांचं अभिनय करणारं नाटक घेतलं होतं. ते स्वामी समर्थ संन्यासी, ते संन्यासी असल्यामुळे संन्यासाचा अभिनय केला. तो पण संन्यास घेतलेला नव्हता, वयस लहान होतं, पण ते स्वामी समर्थांचा अभिनय केला आणि लोक पाया पडू लागले. ते म्हणजे नुसता अभिनयातला संन्यास घेतला तर लोक एवढं पाया पडतात, खरा संन्यास जर घेतला तर काय होणार नाही जीवनामध्ये. आणि ते विरक्तच होते. आपल्या भारत देशाचं विभाजन झालं, स्वातंत्र्य झालं, तेव्हा इतका प्रचंड त्यांना उद्वेग आला. ते म्हणजे राहायचंच नाही. स्वातंत्र्य सैनिक होते, ते देशावर प्रेम होतं. देशावर प्रेम असावं, देशाच्या रक्षणाकरता, म्हणून तर हे क्षत्रियालाच गीता लवकरात लवकर फलीभूत होते. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम. अधिकार कोणाचा आहे गीतेमध्ये? क्षत्रियाचाच आहे. किंवा जो योद्धा आहे त्याचा अधिकार आहे, जो युद्ध करू शकतो. सैनिकाला लवकरात लवकर गीता फलीभूत होते. स्वातंत्र्य सैनिक होते, त्याला भारत देशाचं विभाजन झालं, सण नाही झालं ना, आत्महत्या करायची. गेले गावाजवळच रेल्वेचा ते मार्ग होता, लोहमार्ग, त्याच्यावर झोपले. आणि रेल्वे जवळ येते आहे
आवाज आला, पण आईचं वाक्य आठवलं. त्यांच्या आई कीर्तनकार होत्या. मरण मागे जो गाढवाचा बाळ, जो आत्महत्या करतो त्याला प्रायश्चित्त नसतं आणि मरण मागणारा मूर्ख असतो. तिथून निघाले, नगरला गेले, अहिल्यानगरला, आणि एका दत्त आश्रमामध्ये थांबले. तिथं अनेक लोक यायचे आणि तिथल्या महात्म्याला विचारायचे की आमच्या जीवनात हे संकट आहे, ते आहे, काय करावं. ते म्हणायचे समोर औदुंबराचा वृक्ष आहे, तिथे जाऊन तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा, तुम्हाला समाधान आणि शांती मिळेल. झालं, निघाले. पारायण करता गेले निघायला, तर ते पारायण केलं, 3 दिवस पारायण झालं. पण त्या महात्म्याने विचारलं, म्हणे कसं वाटतं? ते म्हणे मला पहिल्यापेक्षा भयानक वाटतंय म्हणे. पहिलं तरी बरं होतं म्हणे, पण आता तर माझं मन जास्तच उद्विग्न झालं आहे. त्या महात्म्याच्या लक्षात आलं, या औदुंबराच्या खाली तुम्हाला उत्तर नाही मिळणार. तुमचं समाधान फक्त भगवान श्री ज्ञानोबाराय करू शकतात. आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं समाधान फक्त ज्ञानोबाराय करू शकतात. फक्त ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ. आणि मग इथं आले आळंदीला. बरं, आले तर इथे काही राहण्याचा पत्ता नाही, कोणाची ओळख नाही, काहीच नाही. घाटावर राहिले 3 दिवस आणि ज्ञानोबांच्या समाधीला आलिंगन रडू लागले, माझ्या जीवनामध्ये मला एक योग्य महापुरुष मिळाले पाहिजे. आणि मग श्री गुरु साखरे महाराजांना त्यांना भेट झाली. तिथपासून जीवनच पलटलं. तर ते त्यांच्या आईला एकदा म्हणले, आई तुम्हाला लग्नाचा खूपच आग्रह करते, खूपच आग्रह करते, खरं सांग बरं, लग्न केल्यानंतर तुला तरी सुख मिळालं का? आई म्हणे, कशाचं बाळा सुख, तुम्ही सगळे लहान होते, दारिद्र्यातलं जीवन, हे सगळं करता करता माझं अख्खं आयुष्य गेलं, मला सुखच मिळालं नाही प्रपंचामध्ये. ते म्हणे, आई ज्या प्रपंचात तुला सुख नाही मिळालं, त्या प्रपंचात मला तू ढकलते, मग तुला आईच म्हणावं का दुसरं काही? हिताची भावना असते की नाही, हित नाही ठावे जननी जनका. हिताची भावना प्रांजळ आहे, पण हित माहिती नसतं. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण आणखी सांगत असतात. त्या आपल्या लहान बालकाला घेऊन जाते शाळेमध्ये आणि ती त्या मॅडमला सांगते, अंगणवाडी शिक्षिकेला, बाई काही करा पण माझ्या मुलाला शिकवा, कारण शिकण्यामध्ये त्याचं हित आहे. पण हा इतर मुलासारखा नाही बरं, हा फार चॅप्टर आहे. इथून जाताना सांगतो मी सप्त्याला चालून दुसरीकडे जातो, आपलं चॅप्टर आहे, हा फार चॅप्टर आहे, तुम्हाला कळूसुद्धा देणार नाही हा कधी शाळेतून निघून जाईल म्हणून. मग काय करा, या पेपरमिंटच्या गोळ्या घ्या, 4 तुम्ही खा, 2 त्याला द्या, पण त्याला शिकवा. आईची मनातली भावना आहे की नाही, लेक वराचे हित वाहे माऊलीचे चित्त. फक्त पारमार्थिक हित कशात आहे हे त्यांना माहिती नसतं. तसे बाकीचे सुद्धा भक्त आहे, आर्त जिज्ञासू आणि अर्थार्थी, ते आपुलाल्या हिताचे लोभे. लोभे म्हणजे आवड, आणि त्या हिताच्या आवडीने मज आवडी तोही भक्त झोंबे. आता इथे जो आवडी शब्द आहे की नाही, त्या आवडी शब्दाचे 2 अर्थ होतात. आवडी म्हणजे आवडणे किंवा प्रिय वाटणे असा एक अर्थ, आणि आवडी शब्दाचा दुसरा वाटेल तो असा एक अर्थ होतो. म्हणजे याचा अन्वय करत असताना जर शब्द बदलला तर अर्थ वेगळा होईल. बरं, काय अर्थ होईल? मज आवडे, हे सगळे भक्त मला आवडतात. तर मग तसा अर्थ नाही करायचा. मग अर्थ कसा करायचा? आवडे भक्त, आवडे तोही म्हणजे वाटेल तो भक्त. वाटेल म्हणजे कोणता? अर्थ जिज्ञासू अर्थार्थी, असा वाटेल तो भक्त असा अर्थ घ्यायचा. नाहीतर मग मज आवडे मला प्रिय वाटतो, कारण पुढे शब्द आला ना, मीच करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा फक्त ज्ञानी भक्त आहे, तो मला आवडतो. म्हणून आवडे शब्दाचा आवडणे प्रिय वाटणे असा अर्थ अर्ध्या ओळीमध्ये घ्यायचा आहे. आणि बाकीचा आवडे क्रियापदाचा अर्थ, पदाचा अर्थ वाटेल तो, हवा तो भक्त, म्हणजे कोणता का असे ना, तर तो अर्थ करत असताना मज आवडे मला आवडतो असा नाही, मग आवडे तोही भक्त मज झोंबे असा अन्वय करायचा. मज झोंबे म्हणजे माझ्याशी कोणत्या ना कोणत्या भक्तीच्या माध्यमातून संबंध प्रस्थापित करतो किंवा माझी आराधना करतो. म्हणून हे जे मज शब्द आहे ना, मज झोंबे, इथं त्याचा अन्वय घ्यायचा. आणि आवडे तोही भक्त, वाटेल तो का भक्त असा ना. अर्थ असू द्या, जिज्ञासू असू द्या, अर्थार्थी असू द्या, हे सगळेच्या सगळे भक्त आपलाल्या हिताच्या आवडीने माझी भक्ती करतात. मज झोंबे
माझी भक्ती करतात, परंतु मीच करी वालभे. वालभे म्हणजे प्रेम किंवा जीवलग. मी ज्याला आपला जीवलग मानतो, मी ज्याच्यावर अत्यधिक प्रेम करतो, असा फक्त एकच ज्ञानिया एक, असा फक्त ज्ञानी भक्त आहे. कारण ज्याने देवामध्ये आणि आपल्यामध्ये कोणत्याही द्वैताला जागा राहू दिली नाही, थोडासा सुद्धा भेदाचा अवकाश नाही. भगवान म्हणतात, मज ही शरण रिगीजे आणि जीवत्वेचे असे जे धिक बोले ई आणल जे प्रज्ञा केवी. म्हणे मला शरण आला आणि जीवत्व दशेनेच राहतो, तर या बोलण्यामध्ये सांगत असताना लाज कशी काय वाटू नये. वडवानळ आहे ना, तो समुद्राला शरण आला, पण शरण जरी आला तर समुद्राच्या पोटात राहून सुद्धा वेगळाच राहतो. हा एकरूप नाही होत, तो समुद्राच्या पोटात राहतो, पण पाणी रूपाला कधी एकरूप होत नाही, तो अग्निरूपाने वेगळाच राहतो. तसा एखादा मला शरण येतो आणि जीवत्व दशा काही सोडतच नाही, मग तो माझ्याशी खरा एकरूप झाला का? नाही झाला. मग असा जर कोणी असेल तर तो मला शरण आला असं कधीच म्हणू नको. खरा शरण कोण आला? तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरण रेग महोदधिका गांग रिगाले जैसे किंवा सुवर्णमणी सोनया एक कल्लोळ जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो. सोन्याचा मणी सोन्याला शरण आला तर वेगळा राहत नाही, पाण्याची लाट समुद्राशी एकरूप झाली तर वेगळी राहत नाही. तसं अर्जुना तुम्हाला एकरूपाने शरण ये. आणि असा फक्त ज्ञानी भक्त असल्यामुळे भगवान म्हणतात त्याच्यावर सर्वात जास्त माझं प्रेम आहे. महाभारतामध्ये ते द्यूतकर्म खेळल्या गेलं आणि द्यूतकर्म खेळल्यानंतर मनुष्याच्या नाशाला महाभारतामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहे. आता तिथं विचार आला म्हणून सांगतो. पहिली गोष्ट आहे मद्यपान, नाशाला कारण. दुसरी आहे शिकार, नाशाला कारण. तिसरं आहे द्यूतकर्म आणि चौथी आहे विषयांची आसक्ती. या 4 गोष्टी ज्याच्या जीवनामध्ये आल्या त्याच्या नाशाला वेगळे प्रयत्न करावेच लागत नाही. तर त्यातलं भयानक कर्म आहे द्यूतकर्म. शकुनीने सांगितलं आहे बघ, म्हणे धर्मराजाला द्यूत खेळता येत नाही पण आवड जास्त आहे. आणि हे मला चांगलं आहे, मला म्हणजे शकुनीला हे मग चांगलं माहिती आहे म्हणे की त्यांना द्यूतकर्म खेळायची आवड आहे पण खेळता येत नाही. आणि द्यूतकर्मामध्ये माझ्यासारखा जगात तयार कोणी नाही. फक्त द्यूतकर्माला तुम्ही पाचारण करा आणि झालं ना. धर्मराजाला नाही म्हणता नाही आलं आणि मग आल्यानंतर द्यूतकर्मामध्ये काहीही डाव टाकावा, शकुनीने सांगावं घेतलं मी, त्याच्याच बाजूला सगळे पाशे पडायचे. सगळे पाशे त्याच्या बाजूला, एक एक करत सगळं त्याने जिंकून घेतलं. द्रौपदीला सुद्धा डावावर लावलं, विटंबना झाली, सगळं माहिती इतिहास. आणि मग सगळेजण आक्रोश करू लागले. पुन्हा दुसऱ्यांदाही द्यूतकर्म झालं. मग 12 वर्षाचा वनवास, 13 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवासामध्ये पकडल्या गेले 1 वर्षाच्या आतमध्ये, तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. त्याही अज्ञातवासामध्ये सापडले तर पुन्हा 12 वर्ष वनवास. म्हणजे दुर्योधनाने अशी फिल्डिंग लावली होती की पांडव आता परत राज्यावरच येऊ नये. आणि त्याला वाटलं 1 वर्ष लय झालं आपल्याला यांना शोधायला. त्याला काय माहिती ज्याच्या पाठीमागे भगवान परमात्मा आहे. म्हणून तिथं त्या दुर्योधनाचा आणि शकुनीचा संवाद आला आहे. मीच करी वालभे. वालभे म्हणजे प्रेम. मीच ज्याच्यावर प्रेम करतो तो त्यो दुर्योधन असं म्हणतोय शकुनीला. भक्तराज अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं एकमेकावर किती प्रेम माहिती आहे का? अर्जुनाकरता भगवान स्वर्गाचाही त्याग करू शकतात आणि श्रीकृष्णाकरता हा अर्जुन स्वतःचा प्राणही सोडू शकतो. इतकं त्यांचं परस्परामध्ये प्रेम आहे. किंवा महाभारताच्या युद्धाला प्रारंभ झाला आणि धर्मराजाने देवाला विनंती केली, प्रभू माझ्या अर्जुनाकडं तेवढं लक्ष द्या म्हणे, कारण आमच्यातला अर्जुन याच्यावर सगळं युद्ध अवलंबून आहे. जर आमच्यातला अर्जुन गेला, ते कर्णाला सुद्धा माहिती होतं, हे कर्णाला दुर्योधनाला सगळ्याला माहिती होतं. अर्जुन जर पांडवातून बाजूला झाले तर बाकी वेगळं काही करायचं कामच नाही आपल्याला. फक्त अर्जुनाचा पराभव झाला पाहिजे. धर्मराजाने विनंती केली प्रभूला, अर्जुनाला वाचवा. प्रभू म्हणले काय नातं आहे तुमचं? त्याने माझा लहान भाऊ आहे. तव भ्राता, तुझा फक्त भाऊच आहे. माझे किती किती नाते सांगू का? हा माझा आते भाऊ आहे, हा माझा शिष्य आहे,
हा माझा सखा आहे, हा माझा मेवनासुद्धा आहे. पुढे सांगू, हा माझा जावईसुद्धा आहे. ज्ञानेश्वरी तशी ओवी आहे. मग म्हणे गा प्रज्ञाकांता, ओजवली आजी वक्तृत्वता. जे बोला एवढा श्रोता जोडलासी, माझी वक्तृत्वता नावाची कन्या प्रज्ञाकांत असणाऱ्या अर्जुनाला मी समर्पित केली आहे. भगवंताच्या ठिकाणी असणारी वक्तृत्वता ही कन्या आहे आणि ती कन्या अर्जुनाला अर्पण केली. मग जावईच नाही का? सुभद्रा मातेचा स्वीकार केला, मेवना आहे. शिष्यस्तेहम, शिष्य आहे. माझ्यावर प्रेम करतो, माझा सखा आहे आणि माझा आते भाऊ आहे. जर तुझं एकच नातं असेल तर तुला एवढी काळजी, अरे माझे 5 नाते आहे. म्हणून तर पायिक पाठीशी घाताला आपण पुढा राहिला. असा परमात्मा प्रेमपूर्वक काळजी करणारा, मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एक. त्याच्यावर मी किती प्रेम करतो शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही. आणि ज्याच्यावर प्रेम असतं की नाही, तो रागवला तरी मनुष्याला राग येत नाही बघा. फक्त त्याच्यावर प्रेम पाहिजे. आणि प्रेम नसेल तर प्रेम करणाऱ्याचा सुद्धा राग येतो. नियमच आहे हा. भगवान म्हणतात, हा कोपे हा रुसे तरी बुजावित जाय, हा कोपे के निवांतस आहे. नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अर्जुन रागवला तर भगवंतानी शांत राहावं, रुसला तर समजावून सांगावं, अर्जुना रुसू नको, चल ना जेवणाची वेळ झाली, असं भगवंतानी म्हणावं. नाही मला नाही जेवायला यायचं, भगवान म्हणते मग दक्षिणा लावतो, आलोच. म्हणून आपुला आल्या हिताचे लोभे, मज आवडी तोही भक्त झोंबे. परी मीच करी वालभे, मीच ज्याच्यावर अत्यधिक प्रेम करतो. सांगा बरं, देवाला काय नाही या सृष्टीमध्ये? काय अशक्य आहे देवाला? काहीच नाही. पण देवाच्याही जीवनामध्ये एक दुष्काळ आहे बरं. 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगता, पैगा भक्तांसी माचे कोड, मज तयाची अनन्य गतीची चाळ, काचे प्रेमळाचे सांकड आमुची या घरी. आमच्या घरामध्ये सुद्धा प्रेमळ भक्तांचा, अशा ज्ञानी भक्तांचा दुष्काळ आहे. आणि प्रेमळाचं देवाला सगळं आवडतं. प्रेम कोणाप्रमाणे करावं? यथा व्रज गोपिकांना, गोपिकांप्रमाणे प्रेम किंवा गोपाळांप्रमाणे प्रेम. भगवंताचं प्रेम त्यांच्या मुखातले उष्टे घासदेवाने सेवन करावे, त्यांची मुखीची हिरोनिया घ्यावे. मागावं देवाने आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळता तस करू निकरी हे भांडो, चांगते उरावरी मागो. हे सगळे प्रेमाचे प्रकार. एकदा भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना घेऊन पुढं निघून गेले आणि एका गोपाळाला सांगितलं, सगळ्यांची शिदोरी घेऊन तो मागून ये. आणि त्याला उशीर लागला थोडासा, त्याचा स्वयंपाक तयार झाला नव्हता. मग भगवान म्हणले, तुझा स्वयंपाक तयार झाला का? तुझाही घे, तुझ्या गायी आम्ही घेऊन जातो आणि आमच्या सगळ्यांची शिदोरी घेऊन ये. मग त्याची आई सुगरण होते. सुगरण आईने अशी कढी तयार केली. काही पदार्थ तर साधले पाहिजे फक्त, ते जर साधले ना बाकी सगळे पदार्थ मागे पडतात. कढीला उकळी येऊ द्यायची नसते. जर ती उकळी आली की ती फुटत असते. थोडंसं बेसन पीठ कालवायचं आणि तिला सारखं ते हलवत राहायचं. असू द्या, लई बारकाईने ऐकता तुम्ही. सुंदर त्याला फोडणी पण चांगली बसली पाहिजे. दह्याची ताकाची कढी चांगली होत असते. कधी कधी त्या आमसुलाची चिंचेची पण करतात, पण ती साधली पाहिजे. इतकी सुंदर कढी झाली. गुरुवारी मारुती तेव्हा सांगत असतात. मग ते एखादा जेवण होतो, गंगूबाई कढी करावी तर गंगूबाईने, महाराज होऊन गेली ते होऊन गेली, आता परत ती होत नसते. कढी इतकी सुंदर झाली आणि त्याने जे आस्वाद घेतला. कढी हा शब्द रसाचा आहे, रसविषय आहे की नाही. पण रसविषय सेवन करताना सुद्धा त्याला भगवंताचा विसर नाही पडला. आठव झाला देवाचा, याला खरा भक्त म्हणतात. नाहीतर आपल्याला रस नुसता आंबेरस ऐकू आला तर सगळं विसरतो आपण. पण त्याने कढीचा आस्वाद घेतल्याबरोबर त्याला देवाची आठवण झाली. म्हणे वा, इतकी सुंदर जर कढी माझ्या कन्हैयाला दिली तर. पण आईला जर आपण म्हटलं, आई माझ्या कन्हैयाला कढी देतं, देणार नाही. मग काय करावं? पात्र मागावं तर लक्षात येईल. तर ऐका बरं, मग त्याने आपल्या मुखाचं पात्र केलं. जे आपलं कंठ आहे की ना, या कंठाच्या खाली कढी जाऊ द्यायची नाही. पण मुखामध्ये जेवढी भरता येईल तेवढी भरली आणि वरती 2 कुलपं लावले. एक 32 दातांचं आणि दुसरं 2 ओठांचं. असे 2 लॉक लावले त्याने. जेवढी कढी भरता येईल तेवढी भरली. त्याच्याकडे पात्र नव्हतं, पात्रता होती. आणि मग सगळी ती कढी भरली आणि जे भगवंताकडे पळत गेला. बरं, त्या कढीचं असं आहे, थंड झाली तर खाण्यात मजा नाही.
हा ती थोडी गरम गरमच पाहिजे, मग आता थंड होऊ नये. वेगात पळाला, दम लागला ना त्याला पळता पळता. आणि भगवंताला बोलण्या खुणा, सांकेतिक शब्दांनी देवाला जवळ बोलवलं. भगवान म्हणाले काय झालं, तू वाचा गेली काय तुझी? आता वाचा गेली असं म्हणावं तर कडी एक तर गिळून घ्यावी लागेल, नाहीतर बाहेर टाकावे लागेल. देवाला अंतर्भाव कळाला, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. आणि देवाने त्याच्या ओठाला आपले ओठ लावले, सगळी कडी घेतली. मीच करी वालभे ऐसा ज्ञानी या एकम. भोजनशास्त्रामध्ये उष्ट खाऊ नये. उच्चिष्टमपी चामेद्यम भोजनम तामस प्रियम. म्हणजे कर्मशास्त्रामध्ये उष्ट भोजन निषिद्ध सांगितलं आहे आणि भक्तिशास्त्रामध्ये स्वीकार्य सांगितलं आहे. पण देवाने ते उष्ट खाल्लं, त्यांच्या मुखाचं प्रेम आहे प्रेम. जी हां परत सांगा. या परी माझी या भक्ताहुनी मज प्रिय नाही शूळपाणी. मज पडियंता त्रिभुवनी भक्ता वाचुनी आन नाही. मला वाटतं त्या श्लोकावरच एक आहे, न तथा मे प्रियतमः आत्मयोनिर्न शंकरः न शंकरशनो न वै स्त्रीर यथा भवान असं म्हटलं आहे. जसे भक्त तुम्ही मला प्रिय आहे ना, तसं बाकी कोणी जगतामध्ये प्रिय नाही. मग लक्ष्मी नाही, माझा पोटाचा मुलगा ब्रह्मदेव नाही, बलराम दादा नाही, भगवान शंकरसुद्धा नाही. मीच करी वालभे ऐसा ज्ञानी या एक. जो ज्ञानी भक्त तो देवाला सर्वात जास्त प्रिय आहे. आणि बाकीच्यांना काय आहे माहिती आहे का, एक शब्द आला तिथं, एक थोडासा भाव सांगून जातो. बाकीच्या भक्ताला देव आवडतो आणि ज्ञानी भक्ताला देवच आवडतो, एवढाच फरक आहे. एका चकाराचा फरक आहे. आर्त जिज्ञासू अर्थार्थी यांना देव आवडतो आणि ज्ञानी भक्ताला देवच आवडतो. चकार आणि त्याला देवाशिवाय काही आवडत नाही. मग हे जे आर्त जिज्ञासू अर्थार्थी आहे ना, यांना देव आवडतो आणि देवाच्या निमित्ताने मग आपलं संकट जावं, काही आपल्याला अर्थ मिळावा किंवा आपली जिज्ञासा पूर्तता व्हावी, म्हणजे त्यांना विषयही आवडतो आणि देवही आवडतो. आणि हा भक्त असं याला देवच आवडतो, किंबहुना त्याचा विशेष देव आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, किंवा एक विषय तो सकळांचा हरी. त्या सगळ्यांचा विषय फक्त एक परमात्मा आहे, म्हणून त्यांना परमात्माच आवडतो, देवच आवडतो, बाकी त्यांना काही आवडत नाही. वैष्णव तो जया आवगी म्हणजे सर्व, माया म्हणजे प्रेम. त्यांचं प्रेम असं फुटलेलं नाही. आता एखाद्या पाषाणावर जर हंडी फुटली मातीची तर तिच्या अशा ठिकऱ्या होतात. तसं मनुष्याच्या मनाच्या ठिकऱ्या झाल्या प्रेमाच्या. एक प्रेम गाडीवर, एक प्रेम बंगल्यावर, असं प्रेमाचे तुकडे झाले आहे. आणि वैष्णवाचं तसं नाही, अवघी देवावरी माया. सगळं प्रेम एका देवावर आहे आणि म्हणून देवसुद्धा त्याच्यावर तेवढंच प्रेम करतो. परी मीच करी वालभे ऐसा ज्ञानी या एक. हे भक्त प्रल्हादांच्यासाठी भगवंताने अवतार घेतला नरसिंह रूपामध्ये. आणि जे हिरण्यकश्यपूचा वध झाला, पण भगवंताचा आवेश शांत नाही झाला. आणि मग त्या सभागृहामध्ये भगवान नुसते धडका द्यायचे, या खांबाला धडक दे, त्या खांबाला धडक दे. सगळा सभागृह पाडून टाकला. बाकीचे म्हणले हे जर असंच वातावरण चाललं ना तर अवघड आहे म्हणे. एक तर यावर्षी पाऊस उशीर आहे आणि हे जर असंच होत राहिलं तर सगळ्या ब्रह्मांडाचा नाश करतील. आणि मग नारदजी ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणजे ब्रह्मदेवा जा बरं तेवढं शांत करा. नाही, त्या अशांतीचं कारणच तर मी आहे म्हणे. त्या हिरण्यकश्यपूला वरदान कोणी दिलं? भगवान. म्हणजे तुला काही कळत नाही, काही नाही, नसले उपद्व्याप करत बसतो तर पहिला मार तर मलाच बसेल. म्हणे इंद्राकडे गेले. इंद्रा म्हणे तू जा, तुझ्यासाठी देवाने किती मोठं कार्य केलं. हो म्हणे चांगलं आहे, नाही जाणार म्हणे मी, आपली हिंमत नाही. लक्ष्मी मातेला सांगितलं, त्याने हो आत्ता जाते मी. त्यांनी ते पाहिलं आवेश, ते नाही, हे लग्नाच्या मंडपामध्ये तर वेगळे होते म्हणे, शांताकारं भुजगशयनं, आणि आता तर वेगळाच अवतार आहे. मला काय माहिती असं हे करतात कधी म्हणून, वेगळा अवतार आहे. नारदजी म्हणले ज्यांच्यासाठी हा अवतार झाला त्यांच्याकडे जा. आणि मग भक्त प्रल्हादाकडे गेले. मीच करी वालभे ऐसा ज्ञानी एक. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला कडीवरी भक्त सुखे निवाला.
शांत झाले परमात्मा. भक्त प्रल्हादाला उचलून घेतल्याबरोबर मीच करी वालभे. असे कितीतरी उदाहरणं सांगता येतात आपल्याला, खूप आहे संत वाङ्मयामध्ये. मीच करी वालभे ज्ञानी एक, पण मीच ते माझ्यावरच प्रेम करतात किंवा मीच त्यांच्यावरच प्रेम करतो, असा ज्ञानी आहे एक. असा ज्ञानीच भक्त आहे की जो केवळ मला प्रिय मानतो, त्याचा मी जीवलग आहे म्हणून माझ्याकरता तोही जीवलगच आहे. असे दोन अर्थ होतात. मीच करी वालभे, मीच त्यांच्यावर प्रेम करतो, असा ज्ञानी आहे एक. किंवा असा एक ज्ञानी भक्त आहे की जो केवळ मीची वालभे करी, माझ्यावरच प्रेम करतो, बाकी कोणावरच प्रेम त्याचं नसतं. बाकीच्या भक्ताचं कसं आहे, बाकीच्या भक्तांचा सकाम भाव आहे म्हणून त्यांच्या सकाम भक्तीमुळे मी त्यांच्यावर प्रसन्न होतो, त्यांना इच्छित वस्तू प्रदान करतो, पण माझ्या भक्ताला न मागताही मी देतो. उदाहरण कसं आहे बघा. पाहे पा दुबते याची आशा, जग धेनुसी करी तसे फासा, परी दोरे विन कैसा वत्साचा बळी, काजे तनु मन प्राणे ते अनेक काहीचे नेणे, देखत साते म्हणे हे माय माझी, ते येणे माने अनन्य गती, मनोनी धेनु ही तैसीची प्रीती, तया लागे लक्ष्मीपती बोलिले साचे, हे असो मग म्हणितले. इथपर्यंत हा विचार आहे. उदाहरण दिलं आहे, अनन्य उदाहरण दिलं आहे वात्सल्याचं, गाई आणि वासराचं. काही नाते असतात ना जगामध्ये, त्या नात्यामध्ये प्रेम फार आहे. त्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट नातं असेल तर गुरु शिष्याचं, त्यानंतरचं नातं देवभक्ताचं, त्यानंतर माय आणि लेकरू, त्याच्याही अगोदर गाय आणि वासरू, हे नाते असतात. सगळ्यात चांगलं नातं गुरु शिष्याचं. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे की नाही, गुरुनाम गुरु श्री मारुतीबाबा गुरु, काय नातं असेल. आपण एकदा पाठामध्ये उदाहरण पाहिलं होतं की सकाळी प्रातःकाळात लवकर स्नान करावं, माऊलींच्या समाधीचा अभिषेक करावा आणि आळंदीतल्या ज्या ज्या धर्मशाळेमध्ये साधक राहतात त्या धर्मशाळेच्या दरवाजावर असणारा उंबरा, त्या उंबऱ्यावर पाणी अर्पण करावं. काय भाव असेल. विचारलं त्यांना, हे का करता? म्हणजे या धर्मशाळेमध्ये माझ्या ज्ञानोबांची लेकरं राहतात आणि भविष्यामध्ये यामधला कोणता सिद्ध महात्मा होईल काही सांगता येत नाही. किती प्रेम आहे. आता तेच मारुतीबाबा धर्मशाळेमध्ये गेले, संस्थेमध्ये आले तर विद्यार्थी झोपलेला दिसला की मग हाताखालून काढायचा. हित आहे ना त्यामध्ये. म्हणजे नातं आहे गुरु आणि शिष्याचं, देवभक्ताचं, आईचं आणि मुलाचं. आणि ज्ञानोबाला इथं उदाहरण देतात गाईचं आणि वासराचं. मग आता बाकीचे लोक गाईपासून दूध सेवन करतात, मग काय करतात? पाहे पा दुबते याची आशा. दुबत म्हणजे काय? दुधापासून दूधजन्य होणारे सगळे पदार्थ, आणि ते पदार्थ आपल्याला मिळावे या आशेने जग धेनुसी करे तसे फासा. जग त्या गाईला, धेनू म्हटले बरं. धेनू म्हणजे वासराला जन्म दिलेली गाय, नुसती गाय नाही, म्हणून धेनू शब्द आला. तो का म्हणे वत्स धेनू वेची चित्ती, जिच्या चित्तामध्ये वत्स त्याला म्हणतात धेनू. माता सवत्स गाय आहे, वासराला जन्म दिला आणि तिच्यापासून आपल्याला दूध मिळावं म्हणून बरेच लोक काय करतात? त्या गाईच्या मागच्या पायाला फासा बांधतात. जग धेनुसी करे तसे फासा, त्याला भाला म्हणतात किंवा आडी घालणं म्हणतात. म्हणजे जगाला दूध मिळतं तर त्यांना काही ना काहीतरी दोऱ्याचा फासा बांधावा लागतो. परी दोरेविन, परंतु दोर न बांधता सुद्धा वत्साचा बळी. आता इथं एक अर्थ घ्यायचा, वत्साचा फासा बळी. बाकी जगाला दोराचा फासा बांधावा लागतो पायाला, तेव्हा गाय दूध देते. पण वासरू असं आहे, विलक्षण प्रेम संपन्न आहे की ते गाईला दोराचा फासा बांधत नाही, दोरेविना, दोरा वाचून, पण त्याचं गाईवर अनन्य प्रेम एवढं आहे म्हणून त्याचा दोराचा नाही, प्रेम नावाच्या दोराचा फासा आहे. वत्साचा फासा बळी, बलवान त्याचा फासा आहे. किंवा बळी शब्दाचा अर्थ होतो भाग. वत्साचा बळी वत्साला का मिळतो? दोरा वाचून मिळतो, कारण त्याचं गाईवर प्रेम आहे. किती प्रेम आहे? ज्ञानोबा म्हणतात काजे तनु मन प्राणे, शरीर मन आणि प्राणाने ते अनेक काहीचे नेणे, ते एका गाई वाचून दुसरं काही जाणत नाही. देखत साते म्हणे हे माय माझी, त्याने आपल्या आईला पाहिलं
की ते पाहिल्याबरोबर म्हणतं हे माय माझी, हे माझी माय आहे. पण त्यामध्ये थोडासा फरक आहे बरं. गुरुवारी श्री मारुती बाबाचे उदाहरण सांगत असतात, बोलविला रेडा निगम वाचे अंगी ऐसे बळ रेडा बोले. तो रेडा घ्यायचा आणि गाईचं वासरू घ्यायचं, अर्थात गावरान गाईचं वासरू, आणि दोघेही गावाच्या बाहेर नेऊन सोडायचे 2 किलोमीटरवर. तर ते गाईचं वासरू बरोबर 10 मिनटात ज्या दावणीला जिथं ज्या जागेवर आपल्याला बांधतात तिथंच येतं. किंवा 10,000 गायींचा जरी कळप असेल आणि वासरू सोडून द्या, 10,000 गायीमध्ये यथा धेनु सहस्रेशो वत्सो विंदती मातरम, ते 10,000 गायीची निवड करून बरोबर आपल्या आईजवळ जाऊन उभा राहतं. याला म्हणतात गावरान गाईचं वासरू. म्हणून जे गावरान गाईचं दूध पितात त्यांची बुद्धी तल्लक असते. पण मग दुसरा प्राणी रेडा, त्याला 2 किलोमीटरवरून सोडून दिलं. गुरुवारी मारुतीपासून 2 महिने झाले तिकडंच, त्याला माहीतच नाही हे जगचे आपुले घर असं त्याचं, विश्वचे माझे घर, जागेवर येत नाही ते लवकर. पण मात्र वा वा उदाहरण काय दिलं आहे. का जे तनुमन प्राणी, ते शरीर मन आणि प्राणानी, ते अनेक काहीची न म्हणे, तयारी चालू आहे, अनेक काहीचे न म्हणे, ते दुसरं काही म्हणत नाही. देखत साते म्हणे हे माय माझी. गाईला पाहिल्याबरोबर ते काय म्हणतं, हे माय माझी, हे माझी माय आहे. म्हणून गाई वासराचं पोट भरल्याशिवाय दूध काढू नये. कारण ते पहिलं दुधाचा हक्क कोणाचा आहे, वासराचा आहे. त्याचं पोट भरलं की मग काही माणसं चाप्टर असतात, पाना सोडेपर्यंत वासराला सोडतात, पाना आला वासरा मागं खेचतात. काय वाटत असेल त्या गाईला, वासरा तरी काय वाटत असेल, ते नक्की शाप देत असेल, माझ्या आईपासून मला तो वेगळा करतो, समाधानी नाही होणार तो, असं म्हणतात ते. का जे तनु मन प्राणे, ते अनेक काहीची न म्हणे, देखत साते म्हणे हे माय माझी. ते एने माने अनन्य गती, एने माने म्हणजे या प्रमाणाने, ते अनन्य गती आहे. अन्य म्हणजे वेगळी, ज्याला दुसरी गतीच माहिती नाही त्याला अनन्य गती असं म्हणतात. तसा हा ज्ञानी भक्तसुद्धा एने माने अनन्य गती. आणि म्हणून तो जर अनन्य असेल, म्हणून धेनुही तैशीची प्रीती. म्हणून बघा गायसुद्धा तेवढंच त्याच्यावर प्रेम करते बरं. एखाद्या गोठ्यामध्ये जर वासरू असेल आणि गाय डोंगरावर चरायला गेली, चुकून न हो पण जर आग लागली गोठ्याला, तर गाय तिथून पळत येते आणि आल्यानंतर स्वतःच्या दातानं दाव तोडते. प्रसंगी गाय अग्नीमध्ये सापडते, पण वासराला इजा होऊ देत नाही. कारण का, वासरू जेवढा अनन्य म्हणून गायसुद्धा तेवढीच अनन्य. तसा ज्ञानी भक्त अनन्य, देवसुद्धा तेवढाच अनन्य. म्हणून धेनोही तैशीची प्रीती. म्हणून गायसुद्धा त्याच्यावर तसंच प्रेम करते. हे कुणा करता म्हटलं, तया लागी ऐसा ज्ञानी या एक, असा जो ज्ञानी भक्त आहे ना, तया लागी, त्याच्यासाठी परमात्मा बोलिले साचे, असं भगवंताने उदाहरण दिलं. आणि पुढे म्हणतात हे असो. आता जिथं ज्ञानोबा म्हणतात हे असो, तर आपण कशाला विस्तार करायचा, हे अनन्य उदाहरण आहे की. मग अनन्य कोण असावा, भक्त देवाशी अनन्य असावा, शिष्य गुरुशी अनन्य असावा, आपण धार्मिक आहोत धर्मशास्त्राशी अनन्य असावं. धर्म हा आपला अनन्य ओलावा आहे. जशी पतिव्रता माऊली ही पतीशी अनन्य असावी, ते आजचं उदाहरण आहे की नाही. असं वटपौर्णिमा आहे, सावित्री मातेला कळालं ज्यांच्याशी आपला विवाह करायचा ते अल्पायुष्य आहे. नारदांनी ते भविष्यकथन केलं होतं की अल्प आयुष्य आहे, पण नाही म्हणे. आपण मनाने स्वीकार केला की नाही, पतीची या माता अनुसरोनी पतिव्रता, केव्हा हे पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे. त्या सावित्री मातेला तो काळ माहिती होता की कधी यांना मृत्यू येणार आहे, पण सांगितलं नाही. स्वतःच्या सत्यवान पतीसोबत ते गेले. आणि आपल्याला माहिती आहे मग ते वडाचे असणारे काही वाळलेली लाकडं गोळा करता करता सर्पाने दंश केला. पतीच्या देहाचं रक्षण करत आहे आणि यम प्राणाचं आकर्षण करून निघून चालला. पतीवर त्याचं सामर्थ्य आहे, यम पुढे तर पतिव्रता माऊली यमाच्या मागं. सहसा कोणाला जाता येत नाही बरं तिथं, सदेहाने जाता येत नाही, पण पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. यमाच्या मागं मागं गेले. यमाने सांगितलं इच्छा काय, म्हणून माझ्या पतीचे प्राण द्या. पतीचे प्राण दिल्याशिवाय, मागत घेतल्याशिवाय मी जाणार नाही.
प्रसन्न झाले आणि पुन्हा ते प्राण प्रदान केले. हा सगळा इतिहास झाला आहे वडाच्या झाडाखाली. म्हणून पतिव्रता माऊली जसे अनन्य आहे ते येणे माने अनन्य गते. म्हणून आज आपल्याकडे वटपौर्णिमा साजरी केली जाते की नाही. सप्तजन्मापर्यंत हाच पती मिळावा. काय संस्कृती अनन्य आहे आपली. अग्नी देव ब्राह्मण यांच्या साक्षीने लग्न झालेलं असतं आणि सप्तजन्मापर्यंत हाच पती मिळावा ही आराधना करण्यासाठी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा. ही अंधश्रद्धा नाही आहे, त्यात विज्ञान आहे. जसं वडाचं झाड हे मोठ्या प्रमाणामध्ये प्राणवायू देतं आणि मग दुसरा एक संकेत आहे, प्राणवायू देणाऱ्या सगळ्या झाडांचं सगळ्यांनी रक्षण करावं हाही त्यातला एक भाग आहे. अध्यात्मही आहे, विज्ञानही आहे. बाकीच्या लोकांना टीका करायला काय लागतं, म्हणजे वडाच्या झाडाला ते टीका करतात आणि पाश्चिमात्यांचे सण आले का तर प्लास्टिकच्या झाडाला पुन्हा लाईटिंग लावतात. तिथं एरवी तुळशीला पाणी नाही घालणार आणि वडाला फेरे नाही मारणार. अंधश्रद्धा म्हणतात. समजून घ्यावा हे अनन्य नाही आहे. जे अनन्य आहे त्यांच्या श्रद्धेत फरक पडत नाही. ते येणे माने अनन्य गती मनवून देनो ही तैशीची प्रीती तया लागे लक्ष्मीपती बोलिले साचे. हे असो, ज्ञानोबारा म्हणतात असो. मग आपणही आता हा विचार असो देऊ. राहिल्या वय आपण पुढं उद्या घेऊन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.